अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ वास्तव्य करत असताना अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी येत असत. एकदा असे झाले की 3 ज्ञानी पंडित स्वामींना भेटण्यासाठी आले. त्यांना आपल्या ज्ञानाचा खूप अभिमान होता. स्वामींची कीर्ती त्यांच्या कानावर आली होती, पण मनात त्यांनी ठरवले होते की हा कोणीतरी ढोंगी बाबा असावा. त्यांनी स्वामींना प्रश्न विचारून त्यांची परीक्षा घ्यावी आणि त्यांचे खरे स्वरूप लोकांसमोर आणावे असा त्यांचा विचार होता. ते अक्कलकोटमध्ये येऊन लोकांना विचारू लागले, हे स्वामी कोण आहेत? त्यांनी संन्यास का घेतला? त्यांचा मंत्र काय आहे? लोकांनी त्यांना स्वामींबद्दल माहिती दिली, पण पंडितांचा अहंकार काही कमी झाला नाही. लोकांनी त्यांच्या गर्वाची जाणीव करून देण्यासाठी त्यांना स्वामींच्या समोर नेले. पंडित स्वामींसमोर उभे राहिले, पण नमस्कार करण्याचे साधे सौजन्य सुद्धा त्यांनी दाखवले नाही. तेव्हा स्वामी समर्थांनी त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकला. त्या नजरेत इतकी शक्ती होती की त्यांच्या मनातील सर्व विचार जणू उघडे पडले. त्यांच्या वाणीला अडखळा आला आणि ते काहीच बोलू शकले नाहीत. त्यांच्या मनातील गर्व क्षणात नाहीसा झाला. लोकांसमोर त्यांना लाज वाटली. त्यांनी लगेच स्वामींकडे पाहून नम्रपणे क्षमा मागितली. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता. ते म्हणाले, आम्ही अपराधी मूढ आहोत, गर्वाने आंधळे झालो होतो, आम्हाला क्षमा करा. हे म्हणत ते स्वामींच्या चरणी पडले. स्वामी समर्थांनी त्यांना प्रेमाने उचलले. त्यांच्या कृपेने पंडितांचा अहंकार पूर्णपणे नष्ट झाला आणि त्यांच्या मनात नम्रता व भक्ती निर्माण झाली. या घटनेतून हे स्पष्ट होते की खरे ज्ञान हे नम्रतेत असते, गर्वात नाही. स्वामींच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि माणसाला खरे ज्ञान प्राप्त होते. अशा प्रकारे पंडित लोकांचे गर्वहरण हे झालेले होते. असेच स्वामींचे नवनवीन कथा, व्हिडिओ, चमत्कार बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.